समय से पहले और भाग्य से ज़्यादा किसी को कुछ नाही मिळत. तुमच्या नशिबात ज्या गोष्टी घडायच्या आहेत, ज्या घडणार आहेत, ज्यावेळी घडणार आहेत त्याच वेळी घडत असतात. बरोबर. आपण फक्त निमित्त कारण असतो आणि आपल्याला वाटतं की मी केलं, माझ्यामुळे झालं. हा पण एक गोड गैरसमज सगळ्यांचाच आहे. ग्रह हे तुमच्या त्या काळामध्ये ग्रह तुमच्याकडनं ते करून घेत असतात. येणारा वाईट काळामध्ये सुद्धा तो काळ टाळून तुम्ही चांगल्या काळामध्ये रूपांतरित करू शकता किंवा तो वाईट काळ तुम्ही चांगल्या प्रकारे जगू शकता. म्हणजे मुख्यतः राहू आणि शनी हे दोन ग्रह व्यक्तीला पीडा देणारे, त्रास देणारे, दुःख देणारे आहेत. मग मुहूर्तावरती लग्न ठरतात तर ते मुहूर्त पण समजा नाही पाळले तरी तुमच्यामध्ये योग्य आहेत. आजकाल बरीच लोक समजा एखाद्या मंगळ दोष असतील किंवा अशा दोषांना घाबरतात. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? समस्या आहे, नो डाऊट, पण ही टाळू शकतो. मला सांगायला आनंद होईल की मी मागच्या 20 वर्षामध्ये असे हजारो घडसुद्धा वाचलेले आहेत, फक्त ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून. सातारचे सितारे द स्वराज टॉक्सवर. नमस्कार मंडळी, द स्वराज टॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे. मी पुन्हा घेऊन आलोय साताऱ्यातले सितारे आणि आजचे आपले सितारे आहेत ज्योतिषाचार्य प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे सर. नमस्कार गुरुजी, द स्वराज टॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. मी आता बघा कसं माझी पत्रिका मी 2 वेगवेगळ्या ज्योतिषांना दाखवली आणि दोन्ही ज्योतिषांचं वेगवेगळं उत्तर होतं म्हणजे माझ्या पत्रिकेला घेऊन. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं की म्हणजे प्रत्येक ज्योतिष असं वेगळं सांगणार की? खूप माझाच अनुभव मी मग सुरुवातीला सांगितलं की पत्रिका एक असते, प्रश्न एक असतो, पण जेव्हा तुम्ही 10 ज्योतिष मार्गदर्शकांना भेटता, त्या ज्योतिषांना पत्रिका दाखवता, तेव्हा 10 लोकांची वेगवेगळी उत्तरं बघायला मिळतात. काहींची जवळपास सारखी असतात, काहींची थोडी वेगळी असतात, काहींची पूर्णपणे कॉन्ट्रास्ट असतात. बरोबर. अशा वेळी मग जातकाला प्रश्न पडतो की आता मी काय निर्णय घ्यायचा. जातक म्हणतो की मला मार्ग आणि दिशा हवी होती, योग्य मार्ग हवा होता, परंतु ह्यांनी माझे आता मार्गच बदलले, म्हणजे मला कुठलाच मार्ग दिसायचा बंद झाला. अशा वेळी मग व्यक्तींना प्रश्न पडतो की हा काय प्रकार आहे. आणि कदाचित ह्यामुळंच शास्त्र नाही, ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून तुम्ही काही सांगू शकत नाही, तुम्ही अचूक प्रेडिक्शन करू शकत नाही, बरोबर, या अफवा निघाल्या. आता याचं कारणाचा विचार केला तर पहिलं कारण सांगतो. एक म्हणजे काय की ज्योतिषशास्त्र एक तर अतिशय गूढ, क्लिष्ट आणि अनाकलनीय असं शास्त्र आहे. बरोबर. त्याची उकल इतकी सहज होत नाही. तुम्हाला ज्योतिषशास्त्रामध्ये खूप पारंगत व्हायचं असेल आणि तुम्हाला खूप चांगले ॲक्युरेसी गाठायची असेल तर तुम्हाला मी नेहमी सांगतो की विद्यार्थ्यांना की तुमच्याकडे चांगले ज्योतिष व्हायचं असेल किंवा तुम्हाला ज्योतिषामध्ये पारंगत व्हायचं असेल तर त्या व्यक्तीकडे किंवा त्या ज्योतिषाकडे तीक्ष्ण बुद्धिमत्ता, उत्तम आकलनशक्ती, तेवढी तीक्ष्ण स्मरणशक्ती, त्यानंतर कल्पनाशक्ती, अनुमान, तुम्हाला तर्क खूप चांगल्या प्रकारे करता आला पाहिजे. बरोबर. नंतर अंतर्ज्ञान शक्ती, त्याला इंट्युशन पॉवर म्हणतो, आणि वाक्सिद्धी. तुम्हाला जर वाचासिद्धी असेल, या 6 गोष्टीपैकी जास्तीत जास्त गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तोच ज्योतिषी फार कमी काळामध्ये पारंगत किंवा नावलौकिक प्राप्त करतो. आता या सगळ्या गोष्टी व्यक्तिसापेक्ष एकसारख्या असतील का? नाही. काही ज्योतिषी खूप हुशार असतील, काहींची बुद्ध्यांक कमी असेल, काहींचा बुद्ध्यांक चांगला आहे तर स्मरणशक्ती कमी आहे. स्मरणशक्ती चांगली आहे, आकलनशक्ती चांगली आहे, बुद्धिमत्ता चांगली आहे, पण तुम्हाला तर्क लावता येत नाही. बरोबर. काही लोकांना इंट्युशनमुळे बऱ्याच गोष्टी अभ्यासाव्यतिरिक्त पत्रिकेच्या बाहेर खूप चांगल्या प्रकारे कळतात इंट्युशन पॉवरनी. काही लोकांची ती नसते. आणि वाक्सिद्धी, वाचासिद्धी तर फार रेअर लोकांमध्ये बघायला मिळते. हे गुण जेवढे जास्त तुमच्याकडे असतील तेवढे तुम्ही ज्योतिषी चांगले होणार आहात. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीकडे ह्याचा कमी जास्तपणा आहे. त्यामुळे थोडक्यात काय, अभ्यास. बरोबर. तुमचा अभ्यास किती आहे, तुम्ही किती वाचन केलं आहे, तुम्ही किती स्मरणात ठेवलं आहे, तुम्ही किती आठवतं ते, आणि तुम्ही कशा प्रकारे ते मांडता, हे सगळ्यांचं वेगळं असल्यामुळं प्रत्येक ज्योतिषाचं उत्तर चुकतं. बरोबर. दुसरं महत्त्वाचं कारण सांगायचं म्हणलं तर काय, तर एक गूढ शास्त्र असल्यामुळे ते सगळ्यांनाच त्यातनं लगेच आकलन होईल किंवा उकल होईल असं तर होणार नाही. बरोबर. प्रत्येकाच्या बुद्धीप्रमाणे, बुद्ध्यांकाप्रमाणे किंवा त्याची संशोधक वृत्ती किती आहे, तो किती एखाद्या गोष्टीमध्ये खोल जातोय, त्याच्या त्या संशोधक वृत्तीमुळे किंवा चिकाटीमुळे त्याने खूप अभ्यास केला आणि त्याचा मुळाशी गेला तर तो ज्योतिषी खूप चांगल्या प्रकारे एवढ्या छोट्याशा पत्रिकेमधून अतिशय चांगल्या प्रकारे अचूक उत्तर काढू शकतो. हे काढण्याची कला सगळ्यांच्याकडे असते असं नाही. बरोबर. मला लोक म्हणतात ज्योतिषशास्त्र की कला आहे. तुम्हालाही प्रश्न पडला, शास्त्र की कला आहे. आता आम्ही शास्त्रच म्हणा, पण ऍक्च्युली जुन्या ग्रंथामध्ये बघितलं तर
16 विद्यांनी 64 कला सांगितल्यात. त्या 64 कलामध्ये ज्योतिषी कला आहे, हम्म. ॲक्च्युली कला आहे. हम्म. म्हणजे तुम्हाला ज्योतिष त्यावेळी गुरुकुलमध्ये शिकवलं जातं, त्या कलेमध्ये ज्योतिष शिकवलं जायचं. मग ही जर कला तुम्ही जर पारंगत झाला तर तुम्ही ह्या कलेच्या जोरावर तुम्ही आयुष्यात उपजीविका करू शकता, असं त्यावेळची शिक्षण संस्था होती. तर ही कला आहे, त्यामुळे ज्योतिष हा कलाकार असला पाहिजे. बरोबर. पत्रिका बघणं आणि एवढ्या छोट्याशा पत्रिकेमधून अख्ख्या आयुष्याचं प्रेडिक्शन करणं आणि भाकीत करणं हे वाटते इतकं सोपं वाटतं का तुम्हाला, नाही. की एवढ्या छोट्या पत्रिकेबघून ज्योतिषी जन्मापासून ते मरेपर्यंतच्या घटना सांगू शकतात आणि त्याही अचूक. ती कला जर ज्योतिषाला असेल तर ज्योतिषी खूप चांगल्या प्रकारे भविष्य करू शकतो. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे काय, प्रत्येकाचं उत्तर वेगळं काय येतं. आता ज्योतिषशास्त्र हे बाकीच्या शास्त्राप्रमाणे नाही आहे. जसं केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, मॅथ्स असेल किंवा मेडिकल फील्ड असेल, त्यामध्ये एक ठराविक नियम आहेत, ठराविक गोष्टी आहेत. असं असं असेल तर असं असं नक्की होणार आहे. तसं आमच्या शास्त्रामध्ये नाही आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक नियम आहे, हजारो लाखो नियम आहेत. हे सगळे नियम तुम्ही शिकवत असताना किंवा शिकत असताना तुमच्या डोक्यात राहिले पाहिजेत. बरोबर. बरं, डोक्यात राहून उपयोगच नाही. तर जातक जेव्हा तुमच्या समोर बसतो तेव्हा ती पत्रिका बघून तुम्हाला फक्त 2-3 मिनिटं अभ्यास करायच्या पत्रिकेचा, कारण जातक 2-3 मिनिटापेक्षा जास्त वेळ समोर असं बसणार नाही, त्याला उत्तर अपेक्षित आहे. बरोबर. त्या 2-3 मिनिटामध्ये ते हजारो लाखो नियम तुम्हाला आठवले पाहिजेत, ते दिसले पाहिजेत आणि ते बघून तुम्हाला तर्कशक्ती लावून त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे विदिन 2-3 मिनिट. आणि हे जर तुम्हाला जमलं तर तुम्ही सांगू शकता. आणि बऱ्याच ज्योतिषांना ह्या गोष्टी, हे नियम विसरणं, लक्षात न राहणं, लक्षात ठेवलं तर ते पत्रिका समोर आली की ते त्यावेळी आठवणं, त्याचा तर्क लावणं, ही कला आहे. हे न जमल्यामुळं प्रत्येकाचं उत्तर वेगळं येतं. म्हणजे खोटं, कधी कधी खोटंही सांगतात. अल्पबुद्धी, मंदबुद्धी किंवा अतितीक्ष्ण बुद्धी ह्याप्रमाणे तुमची उत्तरं वेगवेगळी असू शकतात. त्यामुळं ज्योतिषी जर अभ्यासू असेल, संशोधक वृत्तीचा असेल आणि तो सतत एक ज्योतिष अभ्यासक म्हणून जर काम करत राहिला तर तो एक ना एक दिवस, काही वर्षाने का म्हणा, तो खूप तज्ज्ञ ज्योतिषी म्हणून नावाला उपर येऊ शकतो. मी विद्यार्थ्यांना हे सांगतो की तुम्ही 1-2 डिग्र्या करून लगेच ऑफिस टाकून मार्गदर्शन करणं इतकं वाटते, इतकं सोपं नाही. आजकाल तुम्ही पाहिलं असं की अनेक ठिकाणी पॉडकास्टवर माहिती देतात. काही लोक पॉडकास्ट किंवा युट्यूबचे व्हिडिओ बघतात ज्योतिषाचे, काही ऑनलाईन पुस्तकं वाचतात. कुठल्याही व्यक्तीकडनं शास्त्रशुद्ध नॉलेज न घेता फक्त IQ माहिती किंवा बघितलेली माहिती ह्याच्या आधारावर लोक आजकाल भविष्य सांगायला सुरुवात करतात. हे एक चुकीचं आहे. आणि अशा ज्योतिषांमुळेच मग थोडंसं मग असं गणित होतं की त्यांची उत्तर चुकतात. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे तुमचा अनुभव. एखादा ज्योतिषी जर बराच काळ पत्रिका पाहतो, त्याने हजारो लाखो पत्रिका पाहिल्या असतील, तर अनुभवाच्या माध्यमातून प्रत्येक पत्रिका ही तुम्हाला नवीन नवीन शिकवून जाते. बरोबर. त्यामुळे तुम्ही जर एक अभ्यासक म्हणून जर पत्रिकेकडे पास बसला तर तुम्हाला मरे पण तुम्हाला शिकता येणार आहे. त्यामुळे जो ज्योतिषी बुद्धिवान पण आहे, तर्कशक्ती चांगली आहे, संशोधक वृत्तीचा आहे, नियम लक्षात ठेवलेत, सगळ्यात मुख्य त्यांनी अनेक पत्रिकेच्या अभ्यासातून अनेक वर्षातून त्यांनी नॉलेज घेतलं आणि तो शिकलाय, तेव्हा ते अनुभवाच्या जोरावर तो अचूकता साधू शकतो. बरोबर. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर एखाद्या ज्योतिषात असतील तर त्यांनी सांगितलेलं बाकीत 80-90% खरं होतं, बाकीच्या लोकांचं चुकतं. म्हणजे थोडक्यात कळलं का, प्रत्येकाची उत्तरं काय आहेत. ऍक्च्युली माझं असं नेहमी मत आहे की एका पत्रिकेवरून एका प्रश्नाचं विचारलं उत्तर हे सगळ्यांचं एकच आलं पाहिजे. पण काय येत नाही कारण समजलं का, खूप गोष्टी आहेत. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे तुमचं संशोधन वृत्ती, तुमचा अनुभव आणि तुमचा अभ्यास. आणि मी नेहमी सांगतो की अभ्यासात माणसं कमी पडतात, पण अभ्यास तुमचा कमी आहे हे तुम्ही लोकांना सांगता का, नाही. पण जी लोक ज्योतिषाला ऑलरेडी नावं ठेवतात, ज्योतिषाला अंधश्रद्धा म्हणतात की ज्योतिषाच्या माध्यमातून भविष्य सांगताच येत नाही, आणि जर सांगितलं तर ते निवड एक अंदाज असतो की मटका असतो, लागलं तर लागलं, असं जे लोक बोलतात त्यांना, अशा लोकांना बोलायला अशा ज्योतिषांमुळे चान्स मिळतो. तर माझं असं मत आहे की ज्योतिष लोकच ज्योतिषशास्त्राच्या बदनामीला कारणीभूत ठरत होत आहेत. त्यामुळे थोडंसं नवं शिका ज्योतिषांना. मी नक्की सांगेन की तुम्ही शास्त्रशुद्ध ज्योतिष शिका, ग्रंथोक्त शिका, चांगल्या व्यक्तीकडनं शिका आणि बराच काळ अनेक पत्रिकेचं विश्लेषण करा, अभ्यास करा, संशोधन करा आणि नंतर तुम्हाला जेव्हा कॉन्फिडन्स येईल त्याची तुम्ही ज्योतिष मार्गदर्शनामध्ये उतरावं. आणि ज्यावेळी अशी लोक मार्गदर्शन करतील तेव्हा ह्यांच्याकडनं केलेलं भाकीत हे नक्कीच 100% किंवा 80-90% अचूक असणार आहे. बरोबर. हे लक्षात ठेवा. त्यामुळं नवीन अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना मी नेहमी पदवीदान समारंभाच्या वेळी हे सांगतो की तुम्ही गडबड करू नका, कारण हे शास्त्र काय 1-2 दिवसामध्ये किंवा 1-2 वर्षाच्या कोर्समध्ये येईल असं नाही. बरोबर. त्यामुळे तुम्ही शिका
आणि संशोधन करा, अभ्यास करा. खूप नियम आहेत, म्हणजे बाकीच्या शास्त्रामध्ये एवढे नियम नाहीत, एवढे नियमच्या ज्योतिषशास्त्रामध्ये आहेत. बरं, ते आपण माणूस आहे ना शेवटी. बरं, आपण एवढं बुद्धिमत्तेला किती कस लावणार आहे. बरं, वयामानाने परत नंतर बुद्धीमध्ये विस्मरण होतं, फरक पडतो. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ज्योतिष हा लोणच्यासारखा असतो. लोणचं जितकं मुरेल तेवढं ज्योतिषी चांगला होतो. बरोबर. त्यामुळं जे ज्योतिषी वयस्कर आहेत की ज्यांनी खूप पत्रिका पाहिल्यात आणि त्यांना खूप गाढा अभ्यास आहे, त्यांचा अनुभव आहे, संशोधन त्यांनी खूप केलेलं आहे, अशा ज्योतिषांकडे जर तुम्ही गेला तर नक्कीच तुम्हाला आश्चर्यकारक आणि अतिशय ॲक्युरेट उत्तर मिळतील. बरोबर. हे जर भान क्लायंटनी किंवा जे विचार त्यांनी जर लक्षात घेतलं, त्यांची पण तेवढी नैतिक जबाबदारी आहे ना. बरोबर. आपण काय सगळ्या ज्योतिष मार्गदर्शकांना दोष देऊ नाही शकत. तुमची पण नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही पण अशी लोक शोधा किंवा त्याचा सर्च करा आणि अशा लोकांकडे तुम्ही जा आणि अशा जर 10 लोकांना तुम्ही पत्रिका दाखवली तर त्या 10 लोकांची उत्तरं नक्की एक येतील. बरोबर. आणि ज्या दिवशी असं होईल तर मला असं वाटतं की ज्योतिषशास्त्र फार उंची गाठेल आणि हे सगळ्या विद्यार्थ्यांना करता यावं आणि बरेच ज्योतिषी असे तयार व्हावेत. या सात्विक हेतूनी मी गेले 14 ते 15 वर्ष ज्योतिष शिकवायचं काम करतोय आणि माझ्यावर मला अभिमान आहे की माझे असे भरपूर विद्यार्थी आहेत जे तुम्हाला एकाच पत्रिकेच्या एकाच प्रश्न उत्तर सगळे लोक एकसारखे देतील. हे मी तुम्हाला सांगू शकतो मी गर्वाने. असे विद्यार्थी मी तयार केलेत आणि हे करता येऊ शकतं. मी हे मला हाच प्रश्न पडला होता की माझी पत्रिका जेव्हा मी सगळ्यांना दाखवली तर माझे प्रश्न तेच होते, उत्तर मात्र प्रत्येकाची वेगळी, बरोबर, उपाय सगळ्यांचे वेगळे. मग नक्की कुणाचं खरं धरायचं. त्यासाठी मी ज्योतिष शिकलो. नंतर मला कळलं की आपल्याला समाजाला जर चांगले ज्ञानी ज्योतिषी घडवून द्यायचे असतील तर आपल्याला ज्योतिष शिकवणं तेवढंच गरजेचं आहे. आपल्याला येतंय तर आपण इतरांना शिकवलं पाहिजे. बरोबर. अशा हेतूने मग मी ज्योतिष संस्था स्थापन केली. त्याच्या माध्यमातून मी गेले 2012 पासून ज्योतिषाचे बेसिक पासून ते PhD पर्यंत असे मी 6 अभ्यासक्रम घेतो. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर, भारताबाहेर असे 2 ते 2.5 विद्यार्थी माझ्याकडे शिक्षित झालेले आहेत. बरोबर. आणि मी अभिमानाने सांगत होतो की माझे विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे ज्योतिष मार्गदर्शन करतात आणि 10 लोकांना तुम्ही विचारलं तर उत्तर त्यांचे एकच येतील. मग हे मी साध्य करू शकलोय तर इतरही करू शकतात. फक्त ह्या गोष्टी गरजेच्या आणि हे शास्त्रामध्ये थोडं क्लिष्ट आहे, हे मान्यच केलं पाहिजे. हे शास्त्र इतर शास्त्र एवढं सोपं साधन नाहीये, हे लक्षात घेतलं. बरोबर. ज्योतिषशास्त्र ही कला अनुवांशिक मिळू शकते का तुमच्या मते? आता ही कला आहे, तर कला ही कधी कधी काय होतं, कलाकार हा जन्माला यावा लागतो. बरोबर. कला तुम्हाला आतून असते. आम्हाला पत्रिकेतून दिसतं की ही कलाकाराची पत्रिका आहे. मग त्यात काय, कलाकार जन्माला आलेला आहे म्हणून त्याच्या पत्रिकेत ते योग आम्हाला दिसले. तसे ज्योतिषी सुद्धा माझ्या मते जन्माला यावा लागतो. बरोबर. ज्योतिष शिकून किंवा ज्योतिषाचा अभ्यास करून तुम्ही ज्योतिष पारंगत व्हाल किंवा खूप चांगले ज्योतिष व्हाल असं शक्यता कमी असते. तुम्ही ज्योतिष शिक्षित व्हाल. मला ज्योतिषाच्या 4 डिग्र्या आहेत पण तुम्हाला पत्रिका बघता नाही येणार. तुम्हाला ज्योतिषामध्ये पारंगत नाही होता. पारंगत होण्यासाठी ज्योतिष हा जन्माला यायला लागतो. तुमच्या पत्रिकेत जर उत्तम ज्योतिषी व्हायचे योग असतील ते आम्हाला दिसतात. तोच व्यक्ती ज्योतिषामध्ये खूप चांगलं नाव कमवू शकतो. आता मी डॉक्टर व्हायची इच्छा होती लहानपणी, मी डॉक्टर झालो, MD केलं. 12-13 वर्ष मी खूप चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी कधी आयुष्यात ज्योतिष शिकेन किंवा ज्योतिषी होईन. मग मी या क्षेत्रामध्ये कसं आलो हे मलाही कळलं नाही. मी असं लोकांच्या अनादामध्ये असं लोकांच्या इच्छेमुळे किंवा लोकांच्या रेट्यामुळे मी इकडे आलो. नाही तर मला हे स्वप्नातही वाटलं मी कधी आयुष्यात ज्योतिष शिकेन किंवा ज्योतिषी होईन. बरोबर. कारण माझं पूर्ण फील्ड वेगळं आहे आणि मी माझं चांगलं फील्ड सोडून मी या क्षेत्रामध्ये आलो. आता हे का आलो हे मी अभ्यास केला तेव्हा मला कळलं की आपल्या पत्रिकेत असे काही ग्रहयोग होते की ज्या ह्या वयानंतर तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये आणणार होते. मग मला नंतर कळलं की अरे हे पत्रिकेप्रमाणे ग्रहांप्रमाणे होतं. म्हणून लोक म्हणतात की सगळं ग्रहांच्या अधीन असतं का, तर मी नक्की सांगेन की 100% ग्रहांच्या अधीन आहे. तुमच्या नशिबात ज्या गोष्टी घडायच्या आहेत, ज्या घडणार आहेत, ज्यावेळी घडणार आहेत त्याच वेळी घडत असतात. बरोबर. आपण फक्त निमित्त कारण असतो आणि आपल्याला वाटतं की मी केलं, माझ्यामुळे झालं. हा पण एक गोड गैरसमज सगळ्यांचाच आहे. ग्रह हे तुमच्या त्या काळामध्ये ग्रह तुमच्याकडनं ते करून घेत असतात. ग्रहांचे सिग्नल सगळ्यांना येतात, काहींना कळतात काहींना कळत नाही. पण तुमच्याकडनं जे तुम्हाला जिथं जायचंय, तुम्ही जे करणार आहे तिथपर्यंत तुम्हाला ग्रह घेऊन जातात. ह्याच्या मला 100% विश्वास. आपण दोघांची भेट झाली 100%. आता मला सातारमध्ये माझे 2-3 विद्यार्थी स्टुडंट्स आहेत, असे पॉडकास्ट करतात. तरी पण मला 1-2दा विचारलं की सर करूया, म्हणजे करूया. मला जर खूप बिझी शेड्यूल आहे मी नंतर करेन. पण तुमचा फोन आला मला, चला म्हणलं मुंबईला तुमचा फोन आला तर आपली ओळख अजिबात नव्हती. बरोबर.
ठीक आहे, मी ऍक्सेप्ट केलं. मी विचार केला की हा ग्रहांचा आपल्याला आदेश आहे की आपल्या नशिबामध्ये की आपल्या योगामध्ये हा योग आलेला आहे. बरोबर. मग कॅच करा. मला मनापासून वाटलं की आपल्याला ही संधी आहे, घ्यावं आपण. बरोबर. आता यानंतर ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे माझी कंटिन्युअस. पण ही वेळ यायला मला 49 वर्ष गेली माझ्या वयाचे. म्हणजे मी ज्योतिष शिकतो त्याला 20 वर्ष झाले. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही ठरलेल्या वेळेत होते. बरोबर. म्हणून कृष्णाने खूप छान वाक्य दिले गीतेमध्ये, समय से पहले और भाग्य से ज्यादा किसी को कुछ नहीं मिळतं. बरोबर. समय म्हणजे काळ, आणि काळाचा निर्णय करायचा, काळ सांगायचं शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र. तुमच्या नशिबापेक्षा जास्त काय मिळत नाही. भाग्याचा संबंध, नशिबा संबंध ज्योतिषामध्ये आहे. हे वाक्य जे आहे कृष्णाचं गीतेमधलं ते ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. बरोबर. बेस आहे हा ज्योतिषशास्त्र, असं माझं स्पष्ट मत आहे. बरोबर. आणि हेच फार महत्त्वाचं आहे की तुमची वेळ आल्याशिवाय तुम्हाला काय होणार नाही, आणि जे तुमच्या नशिबात आहे ते तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. बरोबर. नसेल तर नाही मिळणार, असेल तर मात्र कोणी हिरावून घेऊ शकत नाही. बरोबर. त्यामुळे हा योगायोग म्हणायला लागेल. बरोबर. एखाद्या व्यक्तीच्या, जर समजा व्यक्तीची कुंडली चांगली नसेल किंवा त्याच्यावर संकट खूप असतील, तर त्याने कुठल्या ग्रहाची उपासना करावी? ओके, हां. आता उपासना किंवा उपाय आपण येतो, पण मी नेहमी सांगतो की कुठल्या ग्रहाची उपासना तुम्ही रेग्युलर केली तर तुम्हाला संकट देणार नाहीत. मी नेहमी म्हणतो की समस्या नाही अशी व्यक्ती नाही, परंतु उपाय नाही अशी कोणती समस्या नाही, हे पण लक्षात घ्या. बरोबर. समस्या तर सगळ्यांनाच असणार आहेत, परंतु उपाय त्या समस्येवर नाही असं कधी होत नाही. एव्हरी प्रॉब्लेम इट हॅज ओन सोल्युशन. प्रत्येक अडचणीला उत्तर असतं. ज्यावेळी देव तुमचे 4-5 दरवाजे बंद करतो तेव्हा कुठंतरी खिडकी ओपन केलेली असते, आपल्याला ती खिडकी शोधायची असते. त्यामुळे उपाय केले की तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता. बरोबर. थोडा वेळ लागेल, पण आपण त्यातनं बाहेर नक्की पडतो. मी नेहमी सांगतो की मग लोक म्हणतात की सर आम्हाला अडचणीच नको आहेत, संकटच नको आहे, दुःखच नको आहे, आम्हाला कायमच चांगलं राहता आलं पाहिजे. नक्की राहता येतं. येणारा वाईट काळामध्ये सुद्धा तो काळ टाळून तुम्ही चांगल्या काळामध्ये रूपांतरित करू शकता, किंवा तो वाईट काळ तुम्ही चांगल्या प्रकारे जगू शकता. त्यासाठी मी लोकांना नित्य उपासना करा म्हणून सांगतो. बरोबर. माझं संकटनाशक प्रभावी उपासना नावाचं पुस्तक आहे. मी 6 पुस्तकं मी लिहिली आहेत, त्यात ते पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये मी नित्य उपासना कोणती करावी, म्हणजे ज्योतिषांनी, सर्वसामान्य लोकांनी किंवा कुठल्याही व्यक्तीने ज्याला आपलं आयुष्य सुखकर पाहिजे, आनंदी पाहिजे, समृद्ध पाहिजे, आणि कोणतीही अडचण किंवा दुःख नको आहे, अशा इच्छा असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीने जर त्या पुस्तकात दिलेल्या जर उपासना, मंत्रपठण, स्तोत्रपठण जर रोज केलं तर त्याला भावी संकट कळतात किंवा भावी संकट येत नाहीत, आली त्याची तीव्रता कमी होते. हे लक्षात घेतलं पाहिजे. आता ग्रहांचा विचार केला तर मी विद्यार्थ्यांना तेही नेहमी सांगतो की लोकांना असं वाटतं की मला वाईट काळ आलं, माझ्या समस्या आल्या, ते कुणी केलं, कुणामुळे झालं. काही लोकांना वाटतं की मला माझ्या कोणी करणी केली का, माझं कुणाला बघवलं नसेल का. पण करणी हे होतं खरोखर? आता त्याच्यावर मी बोलणार नाही. करणी केली जाते का, होते का, मी तर शास्त्रीय, मी डॉक्टर आहे, मी तर शास्त्र मानणारा व्यक्ती आहे, मी माझा त्याच्यावर फारसा विश्वास नाही आहे. परंतु काही लोक म्हणतात आहे ते खरं, पण तसं मी मानत नाही. त्यामुळे काही लोकांना असं वाटतं की तसं झालंय का माझ्या बाबतीत. तर मी लोकांना पहिल्यांदा म्हणते की डोक्यातनं काढा ते पहिल्यांदा. तसं काही नाही, तुम्हाला ते तसं का वाटलंय तर मी शास्त्रीय उत्तर देऊ शकतो. त्याचं कारण म्हणजे त्यांच्या पत्रिकेतली ग्रहस्थिती, राहूची महादशा असणं, राहूची अंतर्दशा असणं, राहूचं गोचर खराब असणं. राहू ग्रहामुळे तुम्हाला असे भास होतात की माझं काहीतरी बिघडलंय, माझं कोणीतरी काहीतरी केलंय अशुभ. तर असं नाही होत. अशा वेळी तुम्ही इथं उपाय दिले ज्योतिषी तरी त्यांना फरक पडतो. तर मी नेहमी सांगतो की करणीमुळे तुमचं वाईट होतं असं नाही, किंवा देवाचा कोप झाल्यामुळे वाईट होतं असं नाही. तर आपल्या आयुष्यामध्ये दुःख, संकट, यातना, संघर्ष ह्या कोण आणतं, ह्याच्यावर मी जो अभ्यास केला की हे मला पडलेला प्रश्न होता की हे नक्की कुणामुळे होतं. देव, मी ज्या काळात जातो तेव्हा मला हा प्रश्न पडला की हे सगळं माझ्या बाबतीतच का होतंय. तेव्हा लक्षात आलं की देव ही सात्विक एनर्जी आहे. त्या देव कधीही कुणाचं वाईट करणार नाही. बरोबर. किंवा देव कोपणारी नाही. मी मगाशी म्हटलं पण ती बाहेरची बाधा मी मानत नाही. मग राहिलं काय, व्यक्तीला त्रास कोण देतं, ह्याचं उत्तर एकच आहे की व्यक्तीला त्रास देणारे ग्रह असतात, आणि ग्रहांचेच परिणाम मानवी मेंदूवर आणि मनावर होतात. आणि त्याप्रमाणे ग्रहांचे जर अशुभ परिणाम आपल्या मेंदूवर झाले तर आपण त्यावेळी चुकीचं वागतो, चुकीचं बोलतो, चुकीचं कर्म करतो, आणि ते कर्म आपण स्वतः करतो, आणि आपण केलेल्या स्वतःच्या कर्माची फळ म्हणून आपल्याला दुःखाला सामोरं जावं लागतं. म्हणजे ग्रहामुळे दुःख येत असं नाही, त्या ग्रहांच्या परिणामामुळे तुम्ही जे वागता, जे बोलता, जे कर्म करता, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होतो. म्हणजे शेवटी कसं आहे की ग्रहांची प्रक्रिया, तुम्ही दुःखाची प्रक्रिया तुम्ही थांबवू शकतो आपण. बरोबर. तर तुम्हाला पॅथॉलॉजी कळे तर तुम्ही थांबवू शकता. ग्रह हे त्यांचं काम करणार आहेत, परंतु आपली बुद्धी आणि मेंदू आणि मन तर तुम्ही स्थिर ठेवलं
आणि त्यावर संयम ठेवला, काय वागायचं, काय बोलायचं, कसं वागायचं, कुठला निर्णय घ्यायचा, हे जर तुम्ही जर शांततापूर्वक निर्णय स्वतः घेतला तर कदाचित तुमच्याकडनं चुकीचं कर्म होणार नाही, आणि चुकीचं कर्म नाही झालं तर तुम्हाला त्याचा त्रासही होणार नाही. त्यामुळे हे लक्षात घ्या. त्यामुळे ग्रह हे माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख आणि संघर्ष द्यायचं काम करतात. पण सगळेच ग्रह दुःख देतात का? नाही. काही शुभ ग्रह आहेत ते तुम्हाला नेहमीच चांगली फळं देतात. ज्योतिषशास्त्रामध्ये शनी, मंगळ, राहू आणि केतू हे 4 अति क्रूर किंवा अति पाप ग्रह म्हणून सांगितलेले आहेत. त्यामध्ये माझ्याकडे कोणी कुठलाही जातक जे आला समस्या घेऊन किंवा अडचणी घेऊन, तर मला नक्की आढळतं की ह्या व्यक्तीला एक तर शनीची 7.5 आहे, शनीची पनोती आहे, शनीची दशा आहे, किंवा राहूची महादशा आहे, राहूची अंतर्दशा आहे, किंवा राहूचं गोचर खराब आहे. म्हणजे मुख्यतः राहू आणि शनी हे 2 ग्रह व्यक्तीला पीडा देणारे, त्रास देणारे, दुःख देणारे आहेत. मग या ग्रहांमुळेच व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चढ उतार होत असतात. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी विद्यार्थ्यांना सांगायला सुरुवात केली की तुम्ही कुठल्याही देवाची उपासना जरी नाही केली तरी चालेल. बरोबर. केली तर उत्तमच आहे, नो डाऊट, करायलाच पाहिजे. पण नाही केली तर तुम्ही करायचं काय? तर तुम्ही फक्त शनी आणि राहू या 2 ग्रहांची नित्य उपासना केली. मग ते कुठल्याही राशीच्या माणसाने बाराही समाजातल्या किंवा जगातल्या सर्व लोकांसाठी आहे. तुम्ही करून बघा, एक वर्षभर करा, वर्षाने मला सांगा की ह्या 2 ग्रहांची जर तुम्ही उपासना केली किंवा जर तुम्ही मंत्रपठण केलं, स्तोत्रपठण केलं, तर नक्कीच तुम्ही ह्यांच्यामुळे होणारा भावी जो त्रास आहे, होणारा त्रास तुम्ही टाळू शकता. बरोबर. त्यामुळे हे 2 ग्रह माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत. तर शनी आणि राहू ह्या 2 ग्रहांची उपासना जर सर्वांनी नित्यनेमाने केली, नक्कीच त्यांना एक तर दुःख येणार नाहीत, आणि जी काही संकट येतील त्याची तीव्रता फार कमी असेल, ज्यातून तुम्ही सहज निभावून जाऊ शकता. काही लोक म्हणतात की राहू काळ सुरू झालाय, आता घराच्या बाहेर निघू नका, तर हे योग्य वाटतं का तुमच्या मते? सध्याच्या काळात तर मी मानत नाही. कारण मी जरी ज्योतिष असलो तरी मुहूर्त ज्योतिष न मानणारा माझ्या ज्योतिष. मी नेहमी विद्यार्थ्यांना ते की मुहूर्त म्हणजे काय आणि मुहूर्तावर सगळं होतं का? तर मी ज्योतिषी असूनही मुहूर्ताला मी फार महत्त्व देत नाही. माझं नेहमीचं वाक्य असतं की मुहूर्त म्हणजे काय? तुला आयुष्यात जेव्हा तुला एखादी गोष्ट करायची तीव्र इच्छा झाली आणि ती गोष्ट करायची आतून इंट्युशन आलं की मला एक करायचंच आहे, तो तुझ्यासाठी सगळ्यात चांगला मुहूर्त असतो. गो हेड, त्यावेळी तू ते कर, बिंदास कर. हा माझा अनुभव सांगतो. मी ज्यावेळी अशा गोष्टी केल्या तेव्हा मला त्याचे रिझल्ट चांगले मिळाले. त्यामुळे ते राहू काळ तर लांबची गोष्ट, ती गोष्ट प्रत्येक दिवसाचा राहू काळ वेगळा असतो. काय लोक, मी मगाशी नाही का म्हणलं की तुम्ही किती ज्योतिषी मानता किंवा ज्योतिषामध्ये किती घुसता, बरोबर, ते किती ज्योतिषी तुम्ही आपलं हवी करून घेता त्याच्यावर डिपेंड आहे. मग ते लोक राहूचा काळाचा विचार करतात, शनिवार आहे नको, मंगळवार अशुभ दिवस आहे, म्हणजे इतकं बघून नाही चालणार. अमावस्या दिवस पाळा, हे करू नका, ते असं केलं तर आपल्याला जे लोक गव्हर्नमेंट जॉब करतात किंवा जे लोक नोकरी करतात त्यांना शक्य आहे काय पाळणं? त्यामुळे तुम्ही आत्ता कलियुगामध्ये या 21 शतकात भविष्य करताना तुम्हाला हे भान ठेवलं पाहिजे की लोकांच्या अडचणी समजल्या पाहिजेत. त्यामुळे त्यावेळी काळ वेगळा होता, त्यावेळी त्यांनी हे पाळायला सांगितलं होतं, त्यावेळी ते शक्य होतं. पण आत्ताच्या काळात बदलली परिस्थिती पाहून तुम्ही ह्याचं ज्योतिषांनी पण यामध्ये मार्गदर्शन किंवा संशोधन करून त्याला वेगळ्या प्रकारे सल्ला देणं फार गरजेचं आहे, असं माझं मत आहे. मग मुहूर्तावरती लग्न ठरतात, तर ते मुहूर्त पण समजा नाही पाळले तरी तुमच्यामध्ये योग्य आहेत का? आता सातारामध्ये घटना घडली, एका व्यक्तीने डिक्लेअर केलं की मी ज्योतिष मानत नाही, सगळ्यात वाईट दिवस जो होता आपण त्याला सोमवती अमावस्या म्हणतो, त्या अमावस्याला त्यांनी मुलीचं लग्न केलं. मला पाहायच्या म्हणे काय वाईट होते. आता तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आता काही वाईट झालं का चांगलं झालं माहित नाही. त्या मुहूर्तावर करणं चांगलंच आहे, पण मुहूर्ताशिवाय मी काहीच करणार नाही पण चुकीचं आहे. बरोबर. प्रत्येक वेळी मुहूर्त बघू नका ना. आता एक तुम्ही अचानक तुम्ही आज गाडी सेकंड हँड घेतली आणि तुम्हाला आजच डील करायची आणि मी म्हणले की हा दिवस खराब आहे, तुम्ही डील थांबवता का? तुम्ही घेऊन टाकता. त्यामुळे काही गोष्टी करा, मुहूर्त प्रत्येकच वेळी आला पाहिजे असं नाही, परंतु ज्या एखादी मोठ्या गोष्टी असल्या, कारण कसं आहे, शेवटी श्रद्धा आहे. मुहूर्त पाहणारे किती लोक आहेत? मुळात ज्योतिष न मानणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे, त्यात मुहूर्त पाहणाऱ्या लोकांची अजून संख्या कमी आहे. त्यामुळे मुहूर्त ज्योतिष आहे नाही असं नाही, परंतु मुहूर्ताबद्दल बरेच लोक असंही म्हणतात की रामाचा मुहूर्त जेव्हा राज्याभिषेक होता त्याच मुहूर्तावर रामाला वनवासात जावं लागलं. बरोबर, असंही आपलं ऐकायला मिळतं. त्यामुळे मुहूर्त किती खरं किती खोटं याच्यावर मी नंतर काहीतरी बोलेन खूप खोलामध्ये. पण मुहूर्ताची व्याख्या मी सांगितली की तुम्हाला मनापासून ज्या वाटेल ना मला ही गोष्ट करायची, मला ही गोष्ट घ्यायची आहे, तो सगळ्यात चांगला मुहूर्त. बरोबर, मी ते करतो. मग मी अमावस्या पाहत नाही, मी शनिवार पाहत नाही. बरोबर. ओके. मग आपण चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण अशा वेळेस काही व्यक्ती म्हणतात की काही गोष्टी करू नको कर, किंवा ज्या महिला गर्भवती असतील त्यांच्यासाठी काही पाबंदी असतात, तर हे तुमच्या मते योग्य आहे का? शास्त्रीय विचार केला तर ते योग्य आहे. कारण ग्रहणामध्ये काय होतं की ग्रहण कसं होतं त्याची सायन्सची व्याख्या वेगळ्या आहेत, आमच्या व्याख्या वेगळ्या आहेत. बरोबर. सूर्यग्रहामध्ये
राहू हा ग्रह सूर्याला ग्रहण करतो, म्हणजे ग्रासित करतो, हा त्यामुळे तो सूर्याला ग्रहण लावतो. चंद्रग्रहामध्ये चंद्रग्रह राहू घेऊन टाकतो, चंद्राला ग्रसित करतो, अशी आमची व्याख्या आहे. त्यामुळं राहू केतू हे अशुभ ग्रह आहेत, पीडाकारक ग्रह आहेत. हे जेव्हा सूर्याला किंवा चंद्राला ग्रसित करतात तेव्हा त्या ग्रहांची जी किरणं आपल्यावर येतात, सूर्याकडनं अल्ट्राव्हायोलेट रेज येतात, जे आपल्या बॉडीला किंवा आपल्या शरीराला खूप गरजेचे आहेत. चंद्राकडनं पण खूप चांगले रेज आपल्याला पौर्णिमेच्या आसपास बघायला मिळतात, जे आपल्या आल्हाददायक मन प्रसन्न करतात. तेच आपल्या अमावस्या दिवशी काही वाटत नाही चांगलं. याचा अर्थ त्या किरणांचा परिणाम मानवी मेंदूवर मनावर होतो हे तर फिक्स आहे. बरोबर. जेव्हाही ग्रहण जेव्हा होतात तेव्हा त्या काळात ती किरणं थोडीशी दूषित होतात आणि ती अशुद्ध किंवा अशी किरणं जेव्हा आपल्यावर पडतात त्या काळामध्ये जर आपण ग्रहण केली तर त्याचा त्रास आपल्याला हेल्थवर होऊ शकतो. हा शास्त्रीय बेस आहे. त्यामुळे अशा काळात तुम्ही काय नियम पाळा, घरातून बाहेर नका जाऊ, ह्या गोष्टी केल्या तर नक्कीच फायदा होणार आहे. पाणी तुम्ही ते नंतर दुसरं घ्या, कारण त्यावेळी ते तेवढ्या काळापुरतं सगळं दूषित होतं. कारण सूर्यग्रहण म्हणजे सूर्य जेव्हा प्रकाशमान असतो तेव्हा तो तुम्हाला हेल्दीच ठेवणार आहे. पण सूर्य जेव्हा ग्रहणामध्ये जेव्हा डिफेक्टिव्ह होतो किंवा त्याला ग्रसित होतो तेव्हा सूर्याची किरणं ही शास्त्राप्रमाणे थोडी बिघडतात. आणि हे रिसर्च मी ह्याच्यावर अभ्यास केलाय, काही लोकांनी याच्यावर रिसर्च केलाय, सायंटिस्टनी. खरंच असं होतं का, ग्रहणाचे परिणाम होतात का, त्यांना ते कळलंय की अशा प्रकारे होतं आणि ह्याचा इम्पॅक्ट लोकांच्या शरीरावर किंवा इंद्रियावर किंवा त्यांच्या आरोग्यावर होतो. आणि मग ते झालं की हे पाळणं योग्य आहे. पण तो हा प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग आहे. आणि पण काय काय गैरसमज पण आहेत याबद्दल, की एखादी गर्भवती महिला काही भाज्याची कापू नकोस किंवा कैचीने काही कापू नकोस, काही किंवा धागा होऊ नकोस. तर या श्रद्धा आहेत की अंधश्रद्धा आहेत तुमच्यामध्ये? आत्ताच्या काळामध्ये अंधश्रद्धा आहेत 100%. मी ते मानत नाही. बरोबर. आणि आत्ता तुम्ही काही गोष्टी करा, तुम्ही आत्ताच्या काळामध्ये मेडिकल फील्ड एवढं व्हास्ट आणि एवढं ॲडव्हान्स झालंय की तुम्ही त्यामध्ये ह्या गोष्टी टाळू शकता. आता 3-4 महिने सोनोग्राफीमध्ये बऱ्याच गोष्टी ॲनॉमली, पहिल्या बाळामध्ये आतमध्ये असल्या ॲबनॉर्मली कळत नव्हते, आता कळतात ना आपल्याला. बरोबर. मग ते टाळू शकतो आपण. त्यामुळे आत्ता हे असं केलं म्हणून असं झालं असं म्हणणं योग्य नाही, असं मी ॲज अ डॉक्टर म्हणून सांगू शकतो. अच्छा. आजकाल बरीच लोक समजा एखाद्या मंगळ दोष असतील किंवा अशा दोषांना घाबरतात. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हां, आता मी गेले 20 वर्ष विवाह विषयामध्ये काम करतो, कारण मी विवाहामध्ये PhD केलं. बरोबर. आणि माझा आवडीचा विषय तो होता विवाह. आता विवाह म्हणलं की मंगळदोष आलाच. कधीही तुम्ही पत्रिका बघायला गेला, पत्रिका दाखवायला गेले की तुम्हाला जर पत्रिकेमध्ये मंगळ असेल तर मंगळाची पत्रिका म्हणून सांगितलं जाते. मंगळ दोष आहे म्हणलं असं की पालकांच्या आईवडिलांच्या काळामध्ये धस्त होतं. एवढी जबरदस्त भीती मंगळाबद्दल आहे. बरोबर. थोडीफार ती रास्त आहे, मी म्हणत नाही 100%, पण ती भीती आहे, ती योग्य आहे आणि असावी. का तर मंगळ हा ग्रह आमच्या शास्त्राप्रमाणे अतिशय पीडाकारक, क्रूर, अतिशय अशुभ आणि पाप ग्रह मानलेला आहे. बरोबर. हा ग्रह कुंडलीमध्ये ज्या स्थानामध्ये बसतो त्या स्थानाची हानी करतो आणि ज्या 3 स्थानाकडे वक्र दृष्टीने बघतो, त्या क्रूर दृष्टीने बघतो, त्या स्थानाची हानी करतो. म्हणजे कुंडलीमध्ये 4 स्थानाची फळं कमी करण्याची ताकद त्या मंगळामध्ये आहे. बरोबर. त्यामुळे मंगळ दोष हा पाहिला जातो. विशेषतः स्त्रियांच्या पद्धतीत मंगळ दोष पाहण्याची पद्धत जास्त आहे. त्यावेळेचा काळ, ज्यावेळी मंगळ दोष सांगितलं त्यावेळेचा काळ वेगळा होता, परिस्थिती वेगळी होती. आत्ताचा काळ आणि आत्ताची परिस्थिती पूर्णपणे भिन्न आहे. उदाहरणार्थ, पूर्वीची स्त्री परावलंबी होती, शिक्षण कमी होतं, ती घरातून बाहेर जायची नाही, चूल आणि मूल, ती आज्ञाधारक होती, थोडा मोठा रिस्पेक्ट देत होती, ती घराच्या बाहेर जाऊन कुठलं काम करत नव्हती. तिने फक्त घरात राहून आमच्या आज्ञेत राहून काम करणं हे अपेक्षित होतं. आणि त्यावेळी व्यभिचार हा प्रकार त्यावेळी नव्हता आणि तिने करू पण नाही, किंवा नवऱ्याच्या मृत्यूनंतर दुसरं लग्नही केलं जात नव्हतं. बरोबर. या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यावेळी सांगितलं की मंगळ दोष असेल तुम्ही अशा स्त्रीला विवाह करू नका. कारण त्यावेळी जर या मंगळाच्या दोषामध्ये परिणाम झाले तर ते त्यावेळी मॅच होत नव्हते किंवा ते योग्य नव्हते. पण आत्ताच्या काळामध्ये प्रत्येक मुली शिकतात, घरावर जातात, एकट्या राहतात, नोकऱ्या करतात, डेअरिंग करतात, पायलट झाल्यात, गाड्या चालवतात, धाडस यांच्याकडे नाही, रात्री बाहेर काम करतात. बरोबर. आत्ताच्या काळामध्ये मंगळाचे गुणधर्म मुलींमध्ये असणं फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. काळ बदललाय, पण त्या मंगळ दोषाचा विचार आत्ता 21 शतकात करणं योग्य आहे का, हे पण ज्योतिषाने विचार केला पाहिजे. बरोबर. आणि थोडासा विचार सौम्य करावा असं माझं मत आहे. आत्ताच्या काळामध्ये ज्या मुलीचा मंगळ कडक आहे किंवा मंगळ बलवान आहे अशीच मुलगी या काळामध्ये आपलं नाव लौकिक करणार आहे किंवा कर्तृत्ववान असणार आहे ती स्त्री, आणि ती काहीतरी नाव कमवणार आहे. तिला आपण कुलदीपक म्हणतो. मग आजकाल अशा स्त्रिया की अशा मुली असतील तर समाजाला किंवा घरच्यांना आवडतात. परंतु विवाहाचा विचार आला आणि वैवाहिक जीवनाचा विचार केला तर ज्यांना सुखी आणि दीर्घही वैवाहिक जीवन पाहिजे त्यांनी मात्र पत्रिका बघताना मंगळाचा विचार करावा. का तर मंगळ दोषामुळे होतं काय. आता
पत्रिकेमध्ये 1, 4, 7, 8 आणि 12 ह्या 4-5 स्थानामध्ये मंगळ असेल तर ती मंगळाची पत्रिका असते. बरोबर. मग त्यामध्ये मंगळ कडक आहे का सौम्य आहे ते नंतरची गोष्ट असते. बरेच ज्योतिष प्रत्येक मंगळाला सौम्य म्हणतात का, तर पुढच्या व्यक्तीला भीती घाबरून येत, ते भीती वाटू नये म्हणून सांगतात तसं. बरोबर. परंतु खरं सांगा, जर मंगळ असेल तर तुम्ही तो कडक आहे का सौम्य आहे ते बघा. मी मंगळावर इतकं संशोधन इतका अभ्यास केला की मी विद्यार्थ्यांमध्ये की कडक आणि सौम्य मंगळ ही परिभाषा वापरू नका. काय होतं, त्यांनी गोंधळ होतं आणि त्यांनी मग माणसांना बिनकामाची भीती वाटते. बरोबर. मंगळ 2च प्रकारचे मानायचे, एक म्हणजे सदोष किंवा निर्दोष. म्हणजे काय, जो मंगळ तो सौम्य असो किंवा कडक असो, जो मंगळ विवाहानंतर प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे, काही ना काहीतरी वैवाहिक जीवनामध्ये अशुभ घडणार आहे करणार आहे, त्याच मंगळाला मी सदोष मंगळ म्हणतो. आणि बाकीचे मंगळ निर्दोष. त्यामुळे ह्या नियमाप्रमाणे 90% मंगळ हे निर्दोष होतात. किती? 90%. ते किती कडक असू द्या. फक्त 10% मंगळांच्या पत्रिका मुलींच्या ज्या लग्नानंतर त्रासदायक होऊ शकतात, अशाच पत्रिकेचं तुम्ही अभ्यास करा. मग बऱ्याच लोकांना कळत नाही की सर आम्हाला कडक आणि सौम्य माहिती आहे, तुम्ही सदोष मंगळ कसा ओळखायचा. सदोष मंगळ बघताना ज्योतिषाने काय पाहिलं पाहिजे, एक तर त्या व्यक्तीचं वय किती आहे, लग्न करताना वय किती असावं. मुलींचं 28 वर्ष, मुलांचं 32 वर्ष. त्यानंतर जर लग्न करत असाल तुम्ही तर मंगळाचा विचार नाही केला तरी चालतो. बरोबर. कारण मंगळ हा तारुण्याचा कारक आहे. 14-15 वर्षापासून ते 30 वर्षापर्यंत मंगळ ऍक्टिव्ह असतो. मंगळाचा तो अतिशय स्ट्रॉंग काळ असतो, त्यामध्ये मंगळाची फळं तुम्हाला चांगली मिळतात. बरोबर. दुसरी गोष्ट, लग्नानंतर जर लगेच 8-10 वर्षात जर मंगळाची दशा येत असेल तर तुम्ही ते थोडंसं त्या मंगळाचा त्रास त्या दशेमध्ये नक्की होतो. पण तीच महादशा जर लहानपणी किंवा वयाच्या 80 नंतर येत असेल तर ती मुलीची पत्रिका कितीही कडक मंगळाची असली तर त्या व्यक्तीला त्रास नाही होणार. सरळ कारण कुठलाही ग्रह आपल्या दशेमध्ये काम करतो. पण ती दशा जर लहानपणी होऊन गेली असेल तर प्रॉब्लेम नाही, म्हातारपणी 80 नंतर असेल तरी अडचण नाही. त्यामुळं मंगळ पत्रिकेत कुठल्या स्थानात आहे, कुठल्या राशीत आहे, कुठल्या नक्षत्रात आहे, आणि सगळ्यात मुख्य म्हणजे तो त्या पत्रिकेचा तो शुभ आहे का अशुभ ग्रह आहे, नंतर त्याची दशा सुरू आहे का, त्या व्यक्तीचं वय किती आहे, या सगळ्याचा विचार जर तुम्ही एकत्रित केला मग तुम्ही एक कन्क्लुजन काढले की हा मंगळ सदोष आहे. बरोबर. त्याच वेळी त्या पत्रिकेचं गुणमिलन करताना किंवा पत्रिका मिलन करताना विचार झाला पाहिजे. अन्यथा मग ह्या नियमाप्रमाणे 90% कडक मंगळाच्या पत्रिका सौम्य वाटतात. बरोबर. हा जर विचार ज्योतिषाने केला, थोडं संशोधन केलं तर नक्कीच तुम्ही घाबरायची काय गरज. आणि मंगळ दोष आहे म्हणजे काय, जर 12 स्थानापैकी जर 5 स्थानामध्ये मंगळ असेल तर 85% लोकांच्या बाबतीत मंगळ आहे. बरोबर. मग तुमच्या एकटे थोडीच आहे, लोकांना तेही सांगा, घाबरायची काय गरज आहे. बरोबर. हा, जर असेल तर काय करायचा विचार करू आपण, पण घाबरून काय होणार आहे का. मग माझ्या पद्धतीमध्ये जर मला असं कळलं की 10 मुलींच्या पद्धतीत मंगळ आहे, त्या 10 मध्ये 9 मुलींचं कडक मंगळ आहे, तर त्या 9 मुलींना पण घाबरायची गरज नाही. त्या 9 मधला कुठला मंगळ सदोष आहे, जो लग्नानंतर नक्की त्रास देणार आहे, ती फक्त एकच पत्रिका असते. त्याच पत्रिकेला उपाय सांगा किंवा त्याच पत्रिकेला काउन्सिलिंग करा. बरोबर. बाकी 8 पत्रिका बाजूला करा, काही गरज नाही. पण खरोखर ज्या पत्रिकेला त्रास वाटतोय की भविष्यात नक्की होणार आहे त्याला मग आम्ही उपाय सुचवतो. आणि मंगळासाठी खूप चांगले ग्रंथकर्त्यांनी उपाय सांगलेले आहेत. मंगळ जर कडक असेल, सदोष असेल, तर अशा मी लोकांना काय सांगतो की एकतर लग्न उशिरा करा. सगळ्यात महत्त्वाचं की मंगळाच्या लोकांनी लग्न उशिरा करावं. दुसरी गोष्ट, पत्रिका पाहून लग्न करा. मंगळाच्या पत्रिकेला जर पत्रिका मिलन करताना तर पुढच्या व्यक्तीची पत्रिका जर खूप चांगली असेल, प्रतिकारक असेल किंवा मंगळाला चालणारी असेल तर ती पत्रिका चालते. त्यानंतर त्या मुलाची स्वभावाची चौकशी करा, पार्टनरची चौकशी करा, दोघांचे विचार जुळतात का बघा. कारण मंगळाची माणसं थोडी हट्टी, तापट, धाडशी, पराक्रमी, डॉमिनेटिंग, आपलंच खरं करणारे असतात. त्यामुळे तुमच्या दोघांचे विचार जर जुळले तर करायला काय हरकत नाही. आणि चौथी गोष्ट म्हणजे काय की लग्नाच्या अगोदर मी मुलांसाठी अर्कविवाह, मुलींसाठी मी कुंभविवाह सांगतो. हे जर तुम्ही केले बरोबर आणि एवढ्या 4 गोष्टीप्रमाणे तुम्ही व्यवस्थित मार्गदर्शन केलं तर नक्की त्या कडक मंगळाच्या पत्रिकेला आपण सौम्य किंवा अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट द्यायला करू शकतो. म्हणजे प्रत्येकाने मंगळाला घाबरायची गरज नाही. मंगळ कसा आहे ते पहिल्यांदा बघा. होतं काय की प्रथमदर्शी पत्रिका बघून ज्योतिष बोलून जातो की मंगळ आहे, हे बोलल्या व्यक्तीला टेन्शन येतं. मी नेहमी सांगतो की पत्रिकेचं परीक्षण करा, 5-10 मिनिटं पत्रिका खोल बघा, सखोल बघा. खरोखर मंगळ तुम्हाला जर सदोष वाटला तरच बोला, लगेच बोलू नका. जसं आमच्या मेडिकलमध्ये टर्म आहे, बीपी वाढला की लगेच तुम्हाला ब्लड प्रेशर आहे सांगू नका, जरा शुगर वाढले की लगेच तुम्हाला डायबिटीस सांगू नका. कुठल्याही कारणाने शुगर वाढते, कुठल्या कारणाने बीपी वाढतो, तुम्ही त्याला 8 दिवस त्या पेशंटला मॅनेज करा किंवा त्याला एक्झाम करा, परीक्षण करा, मग लेबल करा. कारण एकदा लेबलिंग झालं की तुम्ही ते डोक्यातनं काढू नाही शकत. सेम प्रकार मंगळ आहे का नाही हे सांगताना तुम्हाला विचार करायला लागेल की खरोखर तो मंगळ आहे का आणि तो खरंच त्रासदायक आहे का. त्रासदायक असेल तर तुम्ही मग उपाय देऊ शकता. आणि मी मगाशी समस्या तर सगळ्यांना आहे, पण अशी कुठलीही समस्या त्याला उपाय नाही आहे. तर मंगळ जरी कडक असला, सदोष असला तरी आपण उपायाने त्याच्यावर नक्की चांगलं करू शकतो. फक्त तिथं पत्रिका बघणं आणि चांगलं मार्गदर्शन करणं फार गरजेचं असं माझं मत आहे. त्यामुळे मंगळाला घाबरायची काही गरज नाही.
आत्ताच्या काळामध्ये मुली शिकलेल्या आणि पराक्रमी, धाडशी, कर्तृत्ववान, नोकरदार असणाऱ्या मुलींनाच आता मुलं लग्नासाठी मागणी घालतात. बरोबर. आणि काळाची गरज आहे, दोघांनी कमवणं फार गरजेचं आहे. बरोबर. त्यामुळे खूप आत्ता तो काळ वेगळा होता. आत्ताच्या काळामध्ये जरी जोडदार गेला तर लग्न दुसरं करतात. त्यामुळे तिथं पण काही मोठा प्रॉब्लेम नाही आहे. बरोबर. मुलगी हट्टी आहे, तापड आहे, डॉमिनेटिंग आहे, ठीक आहे, पण तशी पत्रिका पुढच्याची बघितलं तर तो तिला समजून घेतो, तिला ऍडजस्ट करू शकतो. बरोबर. तुमचे विचार जुळले तर लग्न करायला काही हरकत नाही. आणि माझं नेहमी मत असतं की मंगळ पत्रिकेत किती कडक आहे, तुमची पत्रिका किती खराब आहे, ह्याच्यावर तुमचं वैवाहिक जीवन आधारित आहे, मान्य. पण तू वैवाहिक जीवन चांगलं आणि मजबूत कधी राहतं तर ग्रहावर पेक्षाही पत्रिका खराब आहे, ग्रह खराब आहेत, आणि एखाद्या ज्योतिष म्हणलं की तुमचं वैवाहिक जीवन खूप खराब आहे, तुमचं लग्न टिकणारच नाही असं मला वाटतंय. पण ते लग्न एकदा मुलगी म्हणलं मी टिकवणार तर ती नक्की टिकू शकते. त्यामुळे मुलींच्या किंवा मुलांच्या अंगामध्ये जर 4-5 गुण असतील, समजूतदारपणा, तुमचं मन आणि मेंदू स्थिर असला पाहिजे, तुम्ही शांत असला पाहिजे, तुम्ही नंतर संयमी असला पाहिजे, तुम्हाला तडजोड करता आली पाहिजे, तुम्हाला कधी कधी माघार घेता आली पाहिजे, तुम्हाला युगो सोडता आला पाहिजे, तुम्ही पुढच्याला ऐकलं पाहिजे, अशा जर 4-5 गोष्टी जर तुमच्याकडे संसारिक गुणधर्म असतील, 5-6 गुण, तर पत्रिका किती जरी खराब असली तर तुम्ही घटस्फोट किंवा एखाद्या चांगलं वैवाहिक जीवन जगू शकता. त्यामुळे मी लोकांना काउन्सिलिंगमध्ये हे सांगतो की हे 5-6 गुण तुमच्यामध्ये लग्नापूर्वी नसतील तर आणा, देन यू गो फॉर मॅरेज, यू विल बी सक्सेसफुल डेफिनेटली. आजकाल बघा, तुम्ही आता विवाह म्हणजे स्पेशालिटीच केली आहे त्या विवाह विषयावरती, पण आजकाल मुलींची लग्न टिकत नाही आहेत, किंवा जसं सिया केस घडली की लग्न ठरवून पण तिने तिच्या जोडीदाराला मारून टाकलं ढकलून. तर ते तुम्हाला काय वाटतं, यावरती काय बोलाल? आता वैवाहिक समस्या, विवाहामध्ये काम करत असताना वैवाहिक समस्या अनेक बघायला मिळतात सध्याच्या काळामध्ये. पहिली वैवाहिक समस्या म्हणजे एकतर लग्न लवकर होत नाही, अविवाहित राहणं, किंवा विवाह न होणं, किंवा विवाह फार विलंबाने होणं. या समस्या तर आहेतच, परंतु लग्न झाल्यानंतर पती पत्नीमध्ये मतभेद, वाद होणं, संघर्ष होणं, वाद टोकाला जाणं, आणि त्यातून मग पुढं घटस्फोटासारखा निर्णय घेतला जातो. आणि आत्ताच्या काळामध्ये घटस्फोट ही फार मोठी वाढती समस्या असं माझं नेहमी मत आहे. मी नेहमी सांगतो की हे प्रमाण आता खूप वाढत चाललंय, येणाऱ्या काळामध्ये हे प्रमाण खूप वाढणार आहे. आता हे का होतं, मग घटस्फोटाबद्दल आपण सांगू शकतो का, तर पत्रिकेमध्ये घटस्फोटाचे योग असतात. जर ते योग पत्रिकेच्या माध्यमातून तुम्ही अभ्यासले आणि ते योग असतील तर यांचा घटस्फोट होऊ शकतो असं म्हणा हरकत नाही. परंतु हे सांगत असताना आपण एका पत्रिकेवरून सांगतो, तुमच्या पत्रिकेत असाशे योग आहेत तर होऊ शकतो. तर हे सांगण्यापेक्षा तुमच्या वैवाहिक जीवनात मतभेद आहेत, कल आहे, वाद आहे, तुम्हाला तडजोड करावी लागेल, तुम्हाला ह्या काळापर्यंत त्रास होणार आहे, तुम्ही ते ह्या काळामध्ये ऍडजस्ट केलं, तुम्ही नंतर चांगलं होणार आहे, हे तुम्ही सुरुवातीला सांगा. आणि ती व्यक्ती जेव्हा मॅच मेकिंगला तुमच्याकडे येईल, लग्न जुळव झाला, बरोबर, तेव्हा त्या पत्रिकेत योग बघायचे. तर ह्या पत्रिकेचे योग अशुभ असतील आणि त्या पत्रिकेत नसतील तर ह्या लोकांचं जर मॅच मेकिंग केलं तर हा विवाह टिकू शकतो. का तर घटस्फोट हा दोघांच्या पत्रिकेमध्ये पाहिला जातो, एका पत्रिके नाही. लग्न दोघांनी केलंय ना, बरोबर, त्या संततीचा प्रश्न असेल, घटस्फोटाचा प्रश्न असेल, प्रेमविवाहाचा प्रश्न असेल, हे असे प्रश्न तुम्हाला दोन्हीच्या पत्रिकेतून सोडवायचे असतात, एका पत्रिकेवर नाही. तर तुम्ही चांगलं मार्गदर्शन केलं, काउन्सिलिंग केलं तर ही गोष्ट टाळू शकतो. मी नेहमी सांगतो की घटस्फोट ही टाळता येण्यासारखी समस्या आहे, बरोबर, समस्या आहे नो डाऊट, पण ही टाळू शकतो. मला सांगायला आनंद होईल की मी मागच्या 20 वर्षामध्ये असे हजारो घटस्फोट वाचवलेले आहेत, फक्त ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून. ज्योतिषी खूप चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट करू शकतो, खूप चांगल्या प्रकारे समुपदेशन देऊ शकतो, त्या माध्यमातून घटस्फोट वाचू शकतो. घटस्फोट वाचवण्यासाठी तुम्हाला फक्त काउन्सिलिंग करायचं आहे, बरोबर. मग तुम्ही लग्नापूर्वी करा की लग्नानंतर करा, दोन्ही काउन्सिलिंग फार महत्वाचे आहेत. त्यामुळे घटस्फोट ही टाळता येणारी समस्या लक्षात घ्या. प्रमाण वाढले पण ती फार मोठी चिंता आहे असं नाही. इथं ज्योतिष मार्गदर्शकांना खूप मोठा वाव आहे, स्कोप आहे, म्हणून मी यामध्ये काम करायला मला फार आवडतं. दुसरी गोष्ट म्हणजे घटस्फोट ही कालसापेक्ष घटना आहे, लोकांना तेही माहीत नसतं. कालसापेक्ष म्हणजे काय, तर घटस्फोट हा ठराविक काळामध्ये होत असतो. मग लग्नानंतर तुम्हाला ग्रहमान खराब आला असेल तर त्या ग्रहमानामध्ये, त्या अशुभ दशेमध्ये तुम्हाला डोक्यात वेगळे विचार येतात आणि तुम्ही वाद टोकावून निर्णय घेऊ शकता, बरोबर. त्यामुळे त्या काळात जर ज्योतिषांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि त्यांना उपाय दिले की त्या काळामध्ये तुम्ही कसं ते काळ टॅकल करायचा, त्या काळामध्ये तुम्ही कोणती उपासना करायची, किंवा तुम्ही दोघांनी कसं वागायचं एकमेकाशी, हे जर तुम्ही सांगितलं तर तुम्ही त्या काळामध्ये घटस्फोट नक्की वाचू शकता. आणि एकदा तो काळ निघून गेला की परत घटस्फोट होत नाही, लक्षात ठेवा. असे ते घटस्फोटाबद्दल मी एवढ्या गोष्टी सांगू शकतो. आता घटस्फोट होण्याची कारणं खूप वेगळी आहेत, पूर्वी वेगळी होती, आत्ताही फार वेगळी आहेत.
आलं लक्षात. त्यामुळे आता एक कारणावर बोलायला नको, मी कारणावर मी एकदा एक दिवस आपण घटस्फोट ह्या विषयावर पूर्ण पॉडकास्ट करू. बरोबर. आणि त्याच्यावर खूप बोलण्यासारखे आहे. आजची तरुण पिढी तुमच्याकडे कोणते प्रश्न घेऊन येते? तरुण पिढीचे महत्त्वाचे प्रश्न म्हणजे सगळ्यात 2 प्रश्न असतात असं मला जाणवतं. पहिलं म्हणजे करिअर. कारण आता करिअर, नोकरी, व्यवसाय या संदर्भात लोकांना खूप अडचणी आहेत. आणि मग मी नोकरी करू की व्यवसाय करू, मग मला गव्हर्नमेंट जॉब मिळेल का, मी MPSC UPSC करतोय तर मला स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळेल का, आणि मिळणार असेल तर कधी मिळणार, मला बरेच वर्ष मी प्रयत्न करतो पण जॉब मिळत नाही मला, तर मला कधी लागेल, हा प्रश्न विचारायला खूप लोक येतात. त्यानंतर नोकरी केली तर खाजगी मिळेल की सरकारी मिळेल, त्याच्यानंतर मला नोकरी करायची इच्छा नाहीये तर मला व्यवसाय करायचा, मग व्यवसाय मी करू का, व्यवसाय केला तर कोणता करू, नंतर व्यवसाय केला त्यामध्ये मला यश मिळेल का. अशा प्रकारचे प्रश्न लोकांचे पहिले असतात. का तर करिअर हे आत्ताच्या मुलांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे शिक्षणापेक्षाही. कारण करिअरच्या माध्यमातून त्यांना पैसे मिळतात आणि अर्थार्जन सगळ्यात मोठी गरज आहे लोकांची असं माझं मत आहे. करिअरचे प्रश्न लोक विचारतात. आणि त्यानंतर दुसरा तुम्हाला जे अपेक्षित आहे प्रश्न उत्तर ते सांगतो की तरुण पिढीचा आवडता विषय म्हणजे त्यांचे प्रेमसंबंध असतील, अफेअर्स असतील किंवा प्रेम संबंधातून त्यांना प्रेमविवाह करायचा आहे. कारण मी विवाहामध्ये काम करतो. त्या प्रेमविवाह संदर्भात अनेक जोडपी, अनेक कपल माझ्या पत्रिका येतात की सर आमचं गेले 5-6 वर्षापासून अफेअर आहे, आम्हाला लग्न करायचं आहे, तर आमच्या पत्रिका जुळत आहेत का, आम्ही लग्न करणं योग्य आहे का, किंवा आम्ही लग्न केलं तर चालेल का, किंवा आमच्या घरच्यांचा विरोध आहे तर आम्ही पुढं काय करू, तर तुमचं डिसिजन काय असेल, असे प्रश्न घेऊन लोक विचारतात. तरुणांचे 2 प्रश्न फार महत्त्वाचे वाटतात. एक म्हणजे करिअर, नोकरी व्यवसाय संदर्भात प्रश्न विचारतात, आणि एक म्हणजे त्यांचे प्रेमसंबंध, प्रेमविवाह, हे 2 प्रश्न. 21व्या शतकात बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम्स येतात किंवा वैवाहिक जीवनात पण प्रॉब्लेम येतात, तर तुम्ही त्याच्यावरती काय सल्ला द्याल? आत्ताचे मी मागच्या हेच उत्तरात सांगितल्याप्रमाणे की 21व्या शतकामध्ये अविवाहित योग म्हणजे विवाह न होणं, विवाह विलंबाने होणं, झाला विवाह तर न टिकणं, विवाहामध्ये फसवणूक होणं, ह्या समस्या तर आहेतच आहेत. ह्या गेले 10 वर्षापासून समस्या आहेत आणि ते वाढलेल्या आहेत. परंतु मी मागील 5-10 वर्षाच्या अभ्यासातून, मी संशोधनातून असं शिकलोय की मी विद्यार्थ्यांना सांगतो की येणाऱ्या काळामध्ये या समस्या व्यतिरिक्त फार मोठ्या समस्या आवासून उभ्या राहणार आहेत. बरोबर. मग त्या कुठल्या असतील हे मी विद्यार्थ्यांना मागील 5 वर्षापासून सांगायला सुरुवात केली. तर त्या मुख्यतः 2-4 आहेत, मी सांगतो एक. पहिली गोष्ट म्हणजे काय, ते येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये तुम्हाला 30 ते 40% मुलामुलींची लग्नच न झालेले पाहायला मिळतील. बरोबर. त्याची अनेक कारणं असतील. एक तर मुलांची मानसिकता बदलत चाललेली आहे, त्यांना ती जबाबदारी नको असेल, किंवा भविष्यात विवाह केल्यानंतर त्रास होतो, कोर्ट कचेऱ्या होतात, त्याला घाबरून ती लोक नाही म्हणतील, किंवा मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा, तडजोडीचा अभाव, त्यामुळे मुलगा किंवा मुलगी पसंत न करणं किंवा तडजोड न करणं, अशा अनेक कारणामुळे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 5-10 वर्षामध्ये 30-40% लोकांची लग्न होतील का नाही, एक मोठा प्रश्न आहे. मला एक मोठी समस्या वाटते. मी दुसरी समस्या मी विद्यार्थ्यांना म्हणतो की पुढच्या काळामध्ये घटस्फोटाचं प्रमाण इतकं वाढणार आहे की त्या घटस्फोटाच्या त्रासाला वाचण्यापासून किंवा ते प्रमाण इतकं बघून की मुलं मुली इतकी घाबरून जातील की कदाचित त्यातून ते असा एक मार्ग निवड केला. एक सुवर्णमध्ये काय असेल तर लग्न न करता भविष्यात लग्नानंतर तू मनस्ताप सहन करण्यापेक्षा किंवा घटस्फोट घेण्यापेक्षा किंवा घटस्फोटामुळे त्रास होण्यापेक्षा कोर्ट कचेऱ्या टाळायच्या असतील तर बेटर वे आपल्याला एक दुसरा मार्ग म्हणजे आपण लिव्ह इनमध्ये राहूया. तर येणाऱ्या काळामध्ये आत्ताही मुलं मुली लिव्ह इनमध्ये राहत आहेत. पुढच्या काळामध्ये कदाचित हे कंपल्सरी किंवा एक हॅबिच्युअल होऊन बसेल की बरेच लोक लग्न न करता लिव्ह इनमध्ये राहायचा मार्ग पत्करतील, जे समाजासाठी घातक आहे असं मला वाटतं. बरोबर. ही दुसरी समस्या. तिसरी समस्या मला जाणवते ते म्हणजे काय की लग्न एकतर करायचंय, जी लोक लग्न करतील, ज्यांना लिव्ह मध्ये राहायचं नाही किंवा ज्यांना लग्न न करता राहायचं पण नाही, ज्यांना लग्न करायचंय, तर तिसरी समस्या होती की बरेच 30% लोक, 30-40% लोक प्रेम संबंधातून प्रेमविवाह करणार आहेत. मग हा प्रेमविवाह आंतरजातीय, आंतरधर्मीय कसाही असू शकतो. परदेशातल्या व्यक्तीशी तुम्ही प्रेमविवाह कराल, त्यामुळे येणाऱ्या आत्ता प्रेम संबंधाचे प्रेमविवाहाचे प्रमाण खूप वाढले आहे. पण येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये हे प्रमाण तुम्हाला 40-50% पण गेलेलं बघायला मिळेल. बरोबर. या 3 महत्वाच्या समस्या आहेत, ज्यामध्ये एकतर लग्न होणार नाहीत, झाली तर ती लोक लिव्ह मध्ये राहतील, आणि जर केलं तर, आणि तिसरी गोष्ट म्हणजे लव्ह मॅरेज होतील. या तिन्ही शक्यतेमध्ये विचार केला तर येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये विवाहामध्ये काम करायला आम्हाला जास्त स्कोप असल्याचं वाटत नाही. ह्या 3 समस्या येणाऱ्या काळामध्ये आधुनिक दिसतात. आणि अजून जर महत्वाच्या कुठल्या असतील बरोबर तर एक मला सांगायला आवडेल ते म्हणजे काय, तर समलिंगी संबंध किंवा समलिंगी विवाह हा जुन्या ग्रंथामध्ये कधी वर्णन नाही केला कोणी. पण आजकाल मला एक कधी शॉकेबल वाटलं की जेव्हा एक स्त्री माझ्याकडे पुण्यावरून आली, ती मला विचारलं की मुलीची पत्रिका माझी आहे, तर मी तिला विचारलं की तुम्ही लग्न का करणार, तर ती मला म्हणाली की माझं लग्न करायचं आहे. मी म्हटलं बरं, लग्न करायचं आहे तर
आणि तिने प्रश्न विचारला की मला एक उत्तर द्या की माझी मुलगी मुलाशी लग्न करेल का, मुलाशीच लग्न करेल का, हा प्रश्न विचारला. मी शॉक झालो. मुलगी हे मुलाशीच करणार. ज्या पत्रिका खोलात पर्यंत मला कळलं की ह्या पत्रिकेत थोडं वेगळे योग आहेत. तेव्हा कळलं की त्या मुलीचे समलिंगी संबंध एका मुलीशी होते, तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं, त्या मुलीशी. म्हणजे त्यातून मला कळलं की येणाऱ्या काळामध्ये ही एक समस्या, पहिलीच केस तुमच्याकडे? हो, पहिलीच केस. एक 5-10 वर्षापूर्वी आली होती. त्यानंतर आता हे प्रमाण वाढलंय बघा. समलिंगी संबंध ठेवणं किंवा समलिंगी विवाह करणं हे पण प्रमाण वाढलंय. कदाचित ही एक वेगळी समस्या येऊ शकते, एक पण अतिशय घातक असणार आहे असं मला वाटतं. अशा एक 4 समस्या मला येणाऱ्या काळामध्ये दिसत आहेत किंवा विवाहामध्ये त्रासदायक ठरू शकतात किंवा समाजाला किंवा लोकांना डोकेदुखी होऊ शकतात. एखाद्याला ज्योतिषशास्त्र शिकायचं असेल तर तुम्ही काय सल्ला द्याल? ज्योतिषशास्त्र शिकायचं असेल तर ज्योतिष शिका, सगळ्यांनी शिका. माझं तर असं स्पष्ट मत आहे की ज्योतिषशास्त्र शिकणं ही आत्ताच्या काळामध्ये काळाची गरज आहे. तुम्ही ज्योतिष शिकल्यानंतर ज्योतिष मार्गदर्शक झालं पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे, तुम्ही व्यवसाय केला पाहिजे, या मताचं मी अजिबात नाही. बरोबर. मी सगळ्यांना म्हणतो की ज्योतिष शिका. विशेषतः जी तरुण पिढी आहे अशा लोकांनी ज्योतिष शिकणं फार गरजेचं आहे. जर आपल्या पत्रिकेत काय आहे, आपली ग्रहस्थिती कशी आहे, पत्रिका कशी आहे, आपल्या भविष्यात काय होणार आहे, हे जर तुम्हाला स्वतः पाहता आलं, स्वतःला कळलं, तर तुम्ही तुमच्या आयुष्याचं चांगली घडण करू शकता, तुम्ही आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकता. यासाठी विद्यार्थ्यांनी ज्योतिष शिकलं पाहिजे. आणि विशेषतः जे उच्च शिक्षित लोक आहेत, जी लोक यंग लोक आहेत, त्यांनी ज्योतिषात येणं आणि त्यांनी शिकणं फार गरजेचं आहे. समाजाचं हित होणार आहे, पण त्यांचं हित जास्त होणार आहे. बरोबर. आता प्रश्न पडतो की ज्योतिष कुठं शिकायचं? तर महाराष्ट्रामध्ये पूर्वी असं नव्हतं जास्त संस्था, पण आत्ताच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था, अनेक खाजगी ज्योतिष ज्ञानपीठ आहेत आणि खूप चांगले ज्योतिष संस्थेतले काही संस्थाच्याला खूप चांगल्या प्रकारे ज्योतिष शास्त्रशुद्ध शिकवतात. अशा फक्त ह्या लोकांनी फक्त अशा शास्त्रशुद्ध ज्योतिष शिकवणाऱ्या शिक्षकांकडून किंवा संस्थेकडून जर ज्योतिष शिकलं तर नक्कीच त्यांना फायदा होणार आहे. मी मगाशी म्हणलं, मी सुद्धा गेले 2012 पासून ज्योतिष क्लासेस घेतो आणि माझा उद्देश तोच आहे की समाजाला ज्ञानी आणि उत्कृष्ट ज्ञानी आणि अतिशय हुशार आणि अभ्यासू ज्योतिषी तयार करून देणं, ज्याच्या माध्यमातून समाजाचं हित होऊ शकतं, त्यांच्याकडून समाजाचं कल्याण होऊ शकतं. हा उद्देशासाठी मी ज्योतिष शिकवतो आणि मला सांगायला आनंद वाटेल की मी फक्त ज्योतिष, आमची संस्था की मी ज्योतिष शिकवत नाही तर ज्योतिष घडवतो. बरोबर. आमच्याकडनं ज्योतिषी तयार होतात आणि ह्याचा मला खूप सार्थ अभिमान आहे. आणि असे ज्योतिषी जे समाजाच्या कल्याणासाठी काम करतायत. बरं. कठीण काळातून जाणार आहे तुमच्या या प्रेक्षकांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? हां, खूप चांगला प्रश्न आहे. लक्षात ठेवा सगळ्यांनी की आयुष्यामध्ये सुखामागं दुःख येतं, दुःखामधून सुख येतं. त्यामुळे आयुष्यात असे एकही दिवस असं नाही की असा कुठलाच काळ नाही की ज्यामध्ये तुम्ही फक्त सुखी आहात. सुख आणि दुःख हे पाठशिवणीचा खेळ चालू असतो. बरोबर. आयुष्यात संकट, अडचणी, समस्या येणारच आहेत. तर त्या समस्या हा आयुष्याचा भाग आहे हे मानून त्या समस्याला सामोरं जावा, फाईट करा आणि आपलं मन, इंद्रिय, बुद्धी सकारात्मक ठेवा आणि त्याच्यावर चांगल्या प्रकारे विचार करून जर तुम्ही योग्य मार्ग काढला तर तुम्ही ते प्रत्येक संकटावर, प्रत्येक समस्येवर मार्ग काढू शकता. बरोबर. त्यामुळं अडचणीला, दुःखाला घाबरू नका. किती वाईट काळ आला, किती ग्रहांना वाईट आलं तर तुमचं काय सर्वस्वी वाईट होत नाही. काही ग्रह तुम्हाला वाचवणारे असतात. त्यामुळे जे ग्रह चांगले आहेत ते तुम्हाला वाचवतील. आणि सगळ्यात मुख्य तुमची मानसिक स्थिती चांगली असली पाहिजे. सकारात्मक राहा. आता सकारात्मक मन आणि प्रसन्न मन आणि आनंदी मन, स्थिर मन कसं करायचं तर मी लोकांना नेहमी सांगतो की सात्विक आहार घ्या, नित्य व्यायाम करा, प्राणायाम करा, योगासने करा, मेडिटेशन करा. ह्या जर गोष्टी केल्या, तुम्ही ध्यानधारणा केली तर तुम्हाला या धावपळीच्या युगामध्ये तुमचा मानसिक स्थिती खूप चांगली राहील. त्यामुळे त्या काळात तुम्ही मन जर स्थिर करू शकला तर तुम्हाला संकटातूनही शांतपणे मार्ग काढून तुम्हाला मार्गक्रमण करता येऊ शकतो. आणि एक लक्षात ठेवा की तुम्ही जसं कर्म करता त्या कर्माची फळं तुम्हाला आयुष्यात मिळतात. म्हणजे तुम्ही आज इथनं पुढे 4-5 वर्षात जर काही कर्म केली त्याची फळं तुम्हाला 5 वर्षानंतर डेफिनेटली मिळणार आहेत. बरोबर. त्यामुळे प्रत्येकाने आपण कोणतं कर्म आज करतोय, आज आपण कसं वागतोय, कसं बोलतोय, काय करतोय याचं थोडं भान ठेवा. कर्म अतिशय सात्विक आणि चांगलं असलं पाहिजे. चांगलं कर्म करा, निष्काम कर्म करा, तुमचं भविष्य उज्ज्वल असणार हे लक्षात घ्या. ते सगळ्यांनी केलं पाहिजे. बरोबर. आणि तिसरी गोष्ट म्हणजे परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. आजचे दिवस बदलणार आहेत. त्यामुळे ह्या गोष्टीचा विश्वास ठेवला तर आज माझे किती वाईट काळ असला, मी किती संकटात असलो, किती कर्जात असलो तरी आत्महत्या की हा ऑप्शन असू शकत नाही किंवा खूप टेन्शन घेणं हा एक ऑप्शन असू शकत नाही. तर तुम्ही
हे दिवस माझे बदलतील, बरोबर. हा सकारात्मक विचार डोक्यात ठेवून त्या काळामध्ये उपासना करा, उपाय करा, नंतर तुम्ही चांगलं कर्म करा. तुम्ही त्यातून एक ना एक दिवस निभावून जाणार आहात. त्यामुळं काळ बदलणार आहे, बरोबर. माझे आजचे दिवस उद्या बदलणार आहेत, ह्याच्या विश्वास ठेवला तर तुम्ही नक्कीच कठीण काळामध्ये तरू शकता. बरोबर. आणि माझं सगळ्यांना सांगणं असेल की हे करायसाठी तुम्हाला नित्य उपासना ही फार गरजेची आहे. तुम्ही जर नित्य उपासना केली आणि स्तोत्र पठण, मंत्र पठण केलं तर तुम्ही नक्की पॉझिटिव्ह राहणार आहात. आणि सकारात्मक राहणं हे फार गरजेचं आहे. मी नेहमी म्हणतो की ठेवली अनंत तैशीचे राहू, चित्ती असू देव समाधान. हे म्हटलेलं आहे संतांनी की तुम्हाला जन्माला ज्या पद्धतीने घातलेलं आहे किंवा देवाने किंवा ग्रहाने तुम्हाला ज्या पद्धतीने जीवन दिलं, आयुष्य दिलं आहे, ते तुमचं प्लॅन आहे, ते ठरलेलं आहे. तर कसं का आपलं आयुष्य असणार ते इतरांना कंपॅरिझन न करता, इतरांना द्वेष मत्सर न करता, माझं जसं आयुष्य आहे तसं जर तुम्ही ते स्वीकारलं आणि ते ॲक्सेप्ट केलं आणि त्याप्रमाणे ते वागलं तर नक्कीच तुम्ही सुखी समाधान राहणार आहात. हा सगळ्यात मोठा गुरुमंत्र आहे की आहे त्या परिस्थितीमध्ये राहा, जगा आणि त्यात आनंद राहा. बरोबर. आता जगा म्हणल्यानंतर जीवन जगण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे काय, एक तर रडत रडत आयुष्य जगणं आणि एक म्हणजे तेच आयुष्य आनंदाने जगणं. या दोन्हीमध्ये दुसरा पर्याय मला वाटतं योग्य वाटतोय. जगायचं जर तुमचं नक्की असेल तर आनंदात जगणं, सुखात जगणं हा कधीही चांगला पर्याय माणसांनी हा निवडावा असं मी तुम्हाला सांगेन. बरं, मी काही प्रश्न विचारेन, त्याचं तुम्ही थोडक्यात उत्तर द्यायचं. नक्की. कोणत्या राशीचे लोक प्रेम करतात? अरे वा, छान. तसं सर्वच राशी, बऱ्याच राशी प्रेमात पडतात, बऱ्याच राशी प्रेमी आहेत, प्रेम करणाऱ्या राशी आहेत. पण त्यामध्ये आपण समाजात पाहिलं तर 12ही राशीचे लोक प्रेम करतात ना. मग तसे सगळेच लोक प्रेम करणार आहेत. पण त्यातल्या महत्त्वाच्या प्रेमाच्या राशी कुठल्या, तर शुक्र हा प्रेमाचा कारक ग्रह आहे. तर शुक्राची वृषभ रास, शुक्राची तुळ रास ह्या प्रेमामध्ये पडणाऱ्या राशी आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे कर्क रास. चंद्र हा विकारवश आणि प्रेमवश ग्रह आहे, प्रेमात पडणार आहे. तेव्हा चंद्राची कर्क रास ही सुद्धा प्रेम करणारी आहे. म्हणजे वृषभ, तूळ, कर्क आणि शुक्र जो प्रेमाचा कारक आहे तो उच्च ज्या राशीमध्ये होतो ती म्हणजे मीन रास. या 4 राशीची लोक प्रेमामध्ये पडतात. कोणत्या राशीचे लोक संसारिक असतात? हां, कोणत्या राशी संसारी असतात तसा विचार केला तर कन्या रास, मकर रास या 2 राशी माझ्या दृष्टीने संसारी असतात. कारण ह्यांचं कुटुंबावर आणि आपल्या मुलांबाळावर खूप प्रेम असतं आणि संसारातनं बाहेर जाण्याची मानसिकता यांची नसते. ह्या राशीची लोक, स्त्रिया असतील किंवा पुरुष असतील, संसार अतिशय उत्तम करतात. कुठल्या राशी? कन्या रास आणि मकर रास. कोणत्या राशी श्रीमंत आहेत? हां, श्रीमंत राशी कोणत्या आणि किंवा कोणत्या राशीत ग्रह असेल तर व्यक्ती श्रीमंत होते असा पण विचार केला तर हरकत नाही. श्रीमंत ग्रह आहे शुक्र. त्या शुक्राची वृषभ रास ही सर्व राशीमध्ये श्रीमंत रास आहे. तुळ रास पण श्रीमंत आहे. त्याच्यानंतर श्रीमंत देणारा गुरु आहे, त्याची धनुरास, मीन रास. नंतर वृश्चिक राशीची लोक, या 4-5 राशी ह्या श्रीमंत राशी म्हणून ओळखल्या जातील. या राशीमध्ये तुमच्या पत्रिकेत जास्तीत जास्त ग्रह असतील, विशेषतः गुरु शुक्र सारखे ग्रह असतील तर व्यक्ती श्रीमंत असते. कोणत्या राशीचे लोक प्रामाणिक आणि विश्वासू असतात? अरे वा, प्रामाणिक आणि विश्वासू त्यामध्ये सिंह राशीचा एक नंबर येईल. सिंह राशीचे लोक, मेष राशीचे लोक अतिशय विश्वासू आणि कष्टाळू प्रामाणिक असतात. त्याच्यानंतर वृश्चिक रास आहे, धनुरास आहे. या 4 राशी माझ्या मते अतिशय प्रामाणिक, विश्वासू, तुम्ही म्हणजे विश्वास ठेवू शकता नक्की, ते विश्वासघात नाहीत करणार. आणि कोणत्या राशीत संकट खूप आहेत किंवा कोणत्या ग्रहात कष्ट किंवा कोणत्या ग्रहामुळे जास्त कष्ट येतात? शनी हा व्यक्तीला दुःख, दारिद्र्य, संकट, अडचणी देणारा ग्रह आहे. तर शनीची मकर रास आणि कुंभ रास आहे. त्यातली कुंभ रास त्यातल्या त्यात बरी आहे, चांगली आहे. मकर राशीच्या लोकांना थोड्याशा आयुष्यामध्ये संघर्ष, दुःख, विलंबाने घटना घडणं अशा घटना बघायला मिळतात. आणि ग्रहांमध्ये विचार केला तर शनी हा ग्रह तुमच्या आयुष्यामध्ये दुःख, संघर्ष आणि यातना देतो. तो तुमची परीक्षा बघतो आणि मग त्यातून तुम्हाला यश देतो. तुम्ही कर्म कसं करताय त्या कर्माचं फळ देणारा हा कर्मफळदाता शनी आहे. बरोबर. त्यामुळे शनी एक ग्रह असं विचार करायला लागेल. राजकारण्यांसाठी कोणता ग्रह चांगला आहे? हां, राजकारणी जर चांगला राजकारणी आपण कोणाला म्हणतो, जो राजकारणी अतिशय हुशार आहे, बुद्धिवान आहे, धूर्त आहे आणि ज्याचं तो प्लॅनिंग खूप चांगलं असतं, त्याला पॉलिटिक्स करता येतं. बरोबर. माझा ज्योतिषामध्ये धूर्त राजकारणी ग्रह एकच येतो म्हणजे राहू. तर माझ्या मते राहू हा ग्रह राजकारण्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा ग्रह आहे. त्याच्यानंतर रवी ग्रहही महत्त्वाचा आहे, मंगळही महत्त्वाचा आहे. परंतु राहू हा ग्रह सर्वात श्रेष्ठ. तो पत्रिकेत ज्यांच्या बलवान असतो ती लोक खूप धूर्त राजकारणी असतात आणि त्यांना राजकारणामध्ये खूप चांगलं यश आणि अधिकार आणि प्रतिष्ठा मिळते. बरोबर. तर गुरुजी, द स्वराज टॉक्स या पॉडकास्ट चॅनलवर येऊन तुम्हाला कसं वाटलं? हा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय आणि अवर्णनीय आहे.
कारण माझ्या आयुष्यातला हा पहिला पॉडकास्ट आहे आणि मला हा देताना आणि करताना अतिशय आनंद झाला. विशेषतः तुम्ही विचारलेले प्रश्न आणि तुमचा स्वभाव या गोष्टी मला प्रचंड आवडल्या आणि मला खरंच आनंद होतोय की मी इथं आज साताराहून मुंबईमध्ये आलो, अंधेरीमध्ये आलो. माझा वेळ वाया गेला असं अजिबात नाही. मोठं मी समाधानी आहे आणि ही माझी सुरुवात आहे. आपण नंतर वारंवार याच्यावर चर्चा करूच, पण हा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. तुम्ही मला इथं बोलवलं आणि मला इथं बोलण्याची संधी दिली किंवा मला प्रश्न विचारले, मला काहीतरी मत मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी स्वराज्य टॉक आणि विशेषतः आपला मनापासून आभार आहे. धन्यवाद. आणि आपल्या प्रेक्षकांना जरा आपल्या यूट्यूब चॅनलबद्दल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. नक्की. सर्व जे आपले स्वराज टॉक नावाचं चॅनल पाहतात, या चॅनलला सगळ्या लोकांनी, विद्यार्थी असेल किंवा कोणते जे लोक ही पॉडकास्ट पाहतात त्या लोकांना मी निवेदन करेन, एक विनंती करतो की आपला हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपल्या इतर लोकांना शेअर करा, इतरांना पाठवा आणि हा व्हिडिओ पाहायला सांगा. अतिशय चांगलं काम करतात येईल, त्यामुळे कामानं आणि पुढच्या तुमच्या कारकिर्दीला मी उज्ज्वल यशासाठी मी प्रार्थना करतो. तुम्हाला अतिशय उत्तरोत्तर खूप चांगलं यश मिळणारच आहे 100%. ते मिळत राहो ही प्रार्थना करतो आणि थांबतो. थँक्यू गुरुजी, धन्यवाद. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा पॉडकास्ट कसा वाटला? ज्योतिषशास्त्रातलं बरंचसं नॉलेज सरांनी सांगितलं. तर तुम्हाला आजचा पॉडकास्ट आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि द स्वराज टॉक्सला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.